नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET एक्झाम 2024-25 या वर्षासाठी ऑनलाईन फॉर्म हे सुरू झालेले आहेत. कोणत्याही टेक्निकल कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, जसे की इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, लॉ, मेडिकल, तर आपल्याला CET एक्झाम देणे ही अनिवार्य आहे. आज आपण पाहणार आहोत की CET एक्झामसाठी ऑनलाईन फॉर्म हा नक्की कसा भरायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी बनवत असतो. सगळ्यात अगोदर आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. cetcell.mahacet.org या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण या वेब पेजवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या लिंकवरती क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये न्यू युजरसाठी आपल्याला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर आपलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर आपण ईमेल ID आणि पासवर्डने इथे साइन इन करू शकतो. आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे रजिस्टर या बटनावरती क्लिक करणार आहोत. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला उमेदवाराचे नाव टाकून घ्यायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे, उमेदवाराचे नाव हे 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसे आहे तसेच इथे टाकून घ्यायचे आहे. उमेदवाराचे नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. पासवर्डमध्ये 8 कॅरेक्टर असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये एक अप्पर केस लेटर आणि एक लोअर केस लेटर तसेच एक नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर असणे आवश्यक आहे. पासवर्ड सेट केल्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड आपल्याला परत एकदा टाकून घ्यायचा आहे. खाली आपल्याला उमेदवाराची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ ही डेट, मंथ, इयर या फॉर्मॅटमध्ये ते टाकून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल ID वरती एक ईमेल सेंड होणार आहे. त्या ईमेलमध्ये आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी एक लिंक येणार आहे. त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करून हा ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल ID व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला इथे ईमेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे उमेदवाराचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. व्हेरिफिकेशनसाठी या मोबाईल नंबरवरती OTP सेंड होणार आहे. त्यानंतर उमेदवाराच्या वडिलांचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तसेच उमेदवाराच्या आईचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर उमेदवाराचं जेंडर जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचा रिलिजन आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, पारसी, जैन जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलिजन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला उमेदवाराचा रिजन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. उमेदवार कोणत्या रिजनमध्ये राहत आहे, रुरल की अर्बन, जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराची मातृभाषा कोणती आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. आसामीज, बेंगाली, डोंगरी, इंग्लिश, गुजराती, हिंदी, मराठी जी असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी इथे मराठी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर उमेदवाराची नॅशनॅलिटी कोणती आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी इथे इंडियन सिलेक्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराची ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे ती इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. उमेदवाराची फॅमिली इन्कम येथे टाकल्यानंतर आपल्याला उमेदवाराची मॅरिटल स्टेटस येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर उमेदवार मॅरिड असेल तर मॅरिड किंवा अनमॅरिड असेल तर अनमॅरिड जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे. ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 मध्ये उमेदवाराचा ॲड्रेस येणार आहे. त्यानंतर स्टेटमध्ये उमेदवार कोणत्या राज्याचा रहिवासी आहे हे राज्य आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवार कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे ते जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर उमेदवार कोणत्या तालुक्याचा रहिवासी आहे तो तालुका आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर उमेदवार कोणत्या गावाचा रहिवासी आहे त्या गावाचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा मोबाईल नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा सारखाच असेल तर आपल्याला हा चेकबॉक्स टिक करून घ्यायचा आहे. हा चेकबॉक्स टिक केल्यानंतर आपण वर भरलेला ॲड्रेस जो आहे तो जसाच तसा खाली कॉपी होऊन जाणार आहे. जर उमेदवाराचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा वेगळा असेल
तर आपल्याला हा चेकबॉक्स टिक न करता खाली उमेदवाराचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे. करस्पॉन्डन्स ॲड्रेस फिल केल्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी आहे का? जर असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर जर उमेदवार हा मायनॉरिटीमध्ये येत असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा अपंग असेल तर आपल्याला ते येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर अपंगत्वाचा जो प्रकार आहे तो आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा अपंग नसेल तर आपल्याला ते नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराची 10वीची पर्सेंटेज येथे टाकून घ्यायचं आहे. तसेच उमेदवार 10वी मध्ये कोणत्या शैक्षणिक बोर्डामध्ये शिकत होता, जसे की CBSE पॅटर्न किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तसेच आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमिडिएट एज्युकेशन, यापैकी ज्या बोर्डामधून उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केली आहे त्या बोर्डाचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराने कोणत्या स्टेटमधून 10वी पूर्ण केली आहे त्या स्टेटचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेटचे नाव सिलेक्ट केल्यानंतर जर उमेदवार हा 12वीला अपीयर असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा 12वी अपीयर नसेल तर उमेदवाराने 12वी कधी पास केलेली आहे ते वर्ष आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराच्या 12वी साठी कोणतं शैक्षणिक बोर्ड होते त्या बोर्डाचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज CGPA यापैकी जी मार्क सिस्टम उमेदवाराच्या मार्कशीटवर असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर 12वीला उमेदवाराला मिळालेले मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तसेच परीक्षा एकूण किती गुणांची होती ते गुण आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर उमेदवाराला 12वी मध्ये किती पर्सेंटेज मार्क्स मिळालेले आहेत ते इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. ही पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह चेंजेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेस या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. प्रोफाईल सक्सेसफुली सेव्ह झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. तर इथे आपण MST CET 2024 यासाठी अर्ज करणार आहोत. त्यासाठी आपण रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण रजिस्टर करताना जो ईमेल ID दिलेला आहे तो ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. तसेच आपण जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. ईमेल ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला ते साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण साइन इन या बटनावरती क्लिक करू तर आपल्या समोर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिसणार आहेत. या इन्स्ट्रक्शन्स एकदा वाचून घ्यायचे आहेत. इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यानंतर आपल्याला हा चेकबॉक्स टिक करून घ्यायचा आहे. आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याची पूर्ण माहिती इथे दिसणार आहे. यानंतर आपल्याला हा सिक्युरिटी कॅप्चा जो आहे तो जशाच तसा लिहून घ्यायचा आहे. सिक्युरिटी कॅप्चा हा टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP सेंड होणार आहे. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जनरेट होणार आहे. हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण पाहू शकतो रजिस्ट्रेशन पर्सनल डिटेल्स ही स्टेप आपण पूर्ण केलेली आहे, त्यामुळे ही ग्रीन झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला स्टेप नंबर 2 डोमिसाइल अँड कॅटेगरी डिटेल्स, तसेच क्वालिफिकेशन डिटेल, MST CET डिटेल्स, अशा एकूण 9 स्टेप्स आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी स्टेप नंबर 2 जी आहे त्याच्यासमोर दिलेल्या इनकम्प्लीट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इनकम्प्लीट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराची कॅटेगरी विचारली गेली आहे. ओपन, SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC यापैकी जी कॅटेगरी उमेदवाराची असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराच्या कास्ट बद्दल माहिती विचारली जाणार आहे. यामध्ये उमेदवाराची कास्ट कोणती आहे ती कास्ट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे उमेदवाराजवळ कास्ट प्रमाणपत्र आहे का? जर असेल तर अवेलेबल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तसेच जर उमेदवाराने कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेले असेल आणि अजून ते कास्ट प्रमाणपत्र मिळालेले नसेल तर त्यासाठी हा सेकंड ऑप्शन दिलेला आहे. जर उमेदवाराने कास्टसाठी अर्ज केलेलाच नसेल तर तिसरं ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर उमेदवाराजवळ कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर कास्ट सर्टिफिकेट नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तसेच खाली आपल्याला विचारले गेले आहे की उमेदवाराजवळ जात वैधता प्रमाणपत्र आहे का? जर उमेदवाराजवळ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर आपल्याला इथे अवेलेबल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे उमेदवाराजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे का, जे की 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथे अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर उमेदवाराने अप्लाय केलेले असेल आणि अजून ते प्रमाणपत्र मिळालेले नसेल तर आपल्याला इथे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर उमेदवाराजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसेल तर तिसरं ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे
उमेदवार अनाथ आहे का, जर असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर क्वालिफिकेशन डिटेल्सचा हा पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण भरलेली उमेदवाराची 10वीची आणि 12वी बद्दल माहिती येथे दिसणार आहे. ही माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला उमेदवार कोणत्या ग्रुपसाठी एक्झाम देणार आहे तो ग्रुप आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. जसे की PCB ग्रुप किंवा PCM ग्रुप. PCB ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तसेच PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. यापैकी ज्या ग्रुपसाठी उमेदवार अर्ज करणार आहे तो ग्रुप आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर उमेदवाराला दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची असेल तर तिसरे ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे PCM आणि PCB. हे ऑप्शन देखील आपण सिलेक्ट करू शकतो. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चारही सब्जेक्ट यामध्ये येणार आहेत. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवार एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये देणार आहे ती लँग्वेज येथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. यामध्ये इंग्लिश, मराठी आणि उर्दू हे ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी ज्या लँग्वेजमध्ये उमेदवार एक्झाम देणार आहे ती लँग्वेज आपल्याला इथे चेक करून घ्यायची आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म युअर लँग्वेजमध्ये परत एकदा तीच लँग्वेज आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला एक्झाम सेंटरबद्दल माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये उमेदवार कोणत्या एक्झाम सेंटरवरती एक्झाम देण्यास इच्छुक आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 4 एक्झाम सेंटर हे निवडून घ्यायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये चंदीगड, बिहार, दिल्ली, गुजरात, झारखंड, कर्नाटका, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्र अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर पहिलं ऑप्शन आपल्याला इथे जे एक्झाम सेंटर उमेदवाराला जवळ आहे ते एक्झाम सेंटर येथे चूज करून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला इतर 3 एक्झाम सेंटर जे आहे ते ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करून घ्यायचे. सर्व एक्झाम सेंटर इथे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन. यामध्ये आपल्याला उमेदवाराचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथे अपलोड करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे फोटो हा JPG, JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक. यासाठी आपल्याला इथे ड्रॉपडाऊन मेनू फोटोग्राफ हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तसेच उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो इथे ओपन करून घ्यायचा आहे. फोटो ओपन झाल्यानंतर आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. जर आपल्याला तो फोटो क्रॉप करायचा असेल तर क्रॉप साठी सुद्धा इथे ऑप्शन दिलेला आहे. या बटनावरती क्लिक करून आपण तो क्रॉप करून घेऊ शकतो. फोटो इथे अपलोड झाल्यानंतर आपल्याला सिग्नेचर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपण स्कॅन केलेली जी सिग्नेचरची इमेज आहे ती इथे अपलोड करून घ्यायची आहे. सिग्नेचरची फाईल इथे ओपन झाल्यानंतर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ती सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे. फोटो आणि सिग्नेचर इथे अपलोड झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार. यामध्ये आपल्याला आयडेंटिटी प्रूफसाठी जे डॉक्युमेंट आहेत आपण इथे दिलेले आहे ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण कोणतं डॉक्युमेंट इथे देणार आहोत ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, बँक पासबुक, आधार कार्ड तसेच गॅझेटेड ऑफिसरने इश्यू केलेले एखादे डॉक्युमेंट जे आहे ते सुद्धा आपण इथे अपलोड करू शकतो. या ऑप्शन्स पैकी आपल्याला कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ते डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करून आपल्याला ते डॉक्युमेंट येथे अपलोड करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे अपलोड करण्यासाठी आयडेंटिटी प्रूफची जी फाईल आहे ती PDF, JPG, JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच त्या फाईलची साईज ही 500 KB आत असणे आवश्यक आहे. ID प्रूफ इथे अपलोड झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण भरलेली विद्यार्थ्याची पूर्ण माहिती येथे दिसणार आहे. ही सर्व माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती ही पूर्ण बरोबर असेल तर खाली आपल्याला हा चेकबॉक्स टिक करून घ्यायचा आहे. चेकबॉक्स टिक झाल्यानंतर आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशनसाठी येथे पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला येस करून घ्यायचं आहे. येस केल्यानंतर आपल्या समोर पेमेंटसाठी असा पेज ओपन होणार आहे. यामध्ये उमेदवाराने सिलेक्ट केलेल्या ग्रुपनुसार येथे ही दाखवली जाणार आहे. आपण येथे PCMB हा जनरल ग्रुप येथे सिलेक्ट केल्यामुळे येथे आपल्याला 1600 रुपये फीस ही दाखवत आहे. यासाठी आपल्याला इथे फीस समोर दिलेला हा चेकबॉक्स येथे टिक करून घ्यायचा आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा पेमेंट पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण ऑनलाईन पेमेंटद्वारे
ही पेमेंट इथे करू शकतो. या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन्स या चेकबॉक्सला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्या समोर असा पेमेंट गेटवे ओपन होणार आहे. इथे आपण UPI कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, EMI किंवा पे लेटर यापैकी कोणताही एक ऑप्शन इथे सिलेक्ट करून आपल्याला पे नाव या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ही पेमेंट पूर्ण करून घ्यायची आहे. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे आणि आपला फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होणार आहे. फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर आपल्याला त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की CET एक्झाम 2024 साठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच प्रकारच्या व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.